श्री स्वामी समर्थ मंडळी. तर चला अगदी कमी खर्चामध्ये चेहऱ्याचं ना आपण क्लीनअप करून घेऊया. अगदी पार्लरसारखा ग्लो येतो आणि तुम्हाला लग्नासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी जायचं असेल तर अशा पद्धतीचं ना अगदी 2 स्टेपमध्ये तुम्ही ना छान असं स्किन क्लीनर करून घेऊ शकता. तर इथं पाहू शकता मी स्वच्छ तोंड वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि नंतर ना केसही अगदी स्वच्छ असे बाजूला केलेले आहेत. तर चला चालू करूया. तर इथं बाजूच्या डिझाईन पाहू नका, कारण हे माझ्या मुलींचं काम आहे आणि त्याला मी काही करू शकत नाही. तर एका वाटीमध्ये ना थोडंसं 1 चमचा असं तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा मध घातला आणि नंतर ना गुलाबजल त्याच्यामध्ये घातलेला आहे. आता त्याची छान अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली ही छान अशी पेस्ट बनवून झालेली आहे. आता ती आपल्याला चेहऱ्यावर लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं हे लावून घेतलं ना छान असा ग्लो येतो. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा काळवंट अशी पडते ना, तीही आहे ना छान अशी ग्लोईंग होते आणि नंतरनं जे डेड स्किन अशी झालेली असते तेही यानं निघून जाते. त्यामुळं ना अशा पद्धतीनं थोडंसं असं त्याला आपल्या दोन्ही हाताने असं चोळून आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला. थोडीशी हलका मसाज करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीनं आणि थोडंसं असं गळ्यालाही आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि एक 2-3 मिनटं अशा पद्धतीनं त्याला आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे. म्हणजे जी आपली डेड स्किन असते ती रिमूव्ह होते आणि आपल्या चेहऱ्याला छान असा ग्लो येतो. तर तांदळाचं पीठ आपल्याला हे घ्यायचं आहे. थोडंसं तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतला तरी पण चालतं, कारण तांदळाचं पीठ हे अगदी बारीकच असतं, त्यामुळे तेवढं काय असं हे होत नाही. तरी पण तुम्हाला जर हवं असल्यास थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्या. नंतर मी अगदी छान असं पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं. इथं पाहू शकता छान असं हे झालेलं आहे. नंतरनं त्याच वाटीमध्ये काय केलं, तो 1-2 चमचे मी इथं मुलतानी माती घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा ॲलोवेरा जेल घातले आणि ही व्हिटॅमिन ईची गोळी घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे. तर थोडंसं असं कात्रीनं कट करून घ्यायचं आणि हे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ही तुम्ही डायरेक्ट चेहऱ्याला लावली की ते सूट होत नाही, पिंपल्स वगैरे असे येतात. तर तुम्ही अशा पद्धतीनं मुलतानी माती किंवा कशामध्ये तरी ॲड करून लावली ना, की त्याचा इफेक्ट आपल्याला चांगला होतो. पिंपल्स वगैरे येत नाही. तर त्यासाठी ना अशा पद्धतीनं ही मिक्स करून घेऊन लावायची आहे आपल्याला. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता हातानं मी घेतलं, कारण व्यवस्थित असे त्याच्या गाठी वगैरे झालेल्या असल्या त्या फोडायला येतात म्हणून. तर अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेतलं. आता हे आपल्याला चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. एकेकांचं काय होतं की मुलतानी माती लावली ना की चेहरा सुका पडतो, म्हणजेच कोरडा वगैरे अशा पद्धतीचा होतो. तर त्यासाठी ना त्याच्यामध्ये ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल घातली ना की तसं होत नाही आणि त्याच्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल घातलं आहे, तर त्यामुळंही चेहरा कोरडा पडत नाही, अगदी छान असा ग्लो येतो. तर अशा पद्धतीनं मी सर्व चेहऱ्याला असं लावून घेते. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनेही लावून घेऊ शकता. तर मी हातानं जिथं लावत आहे, कारण हातानेही अगदी छान असं व्यवस्थित असं लागलं जातं सगळीकडं. त्यासाठी मी अगदी छान असं हे लावून घेते. आधी तांदळाचं जे आपण केलेलं ना ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. कारण डेड स्किन असते ती आपली रिमूव्ह झाल्यानंतर मग छान असं हे लावल्यावर ग्लो येतो. ते तर चेहऱ्याला लावून घेतले तर पाहू शकता. त्याच्यानंतर थोडंसं असं मानेला, गळ्यालाही लावून घ्यायचं, कारण आपण जेवढं चेहऱ्याला मेकअप करतो ना तसंच मानेचंही असतं, कारण मान ही आपल्याला चेहरा आणि मान हे असं सेम दिसायला पाहिजे. नाहीतर मग आपण मेकअप केल्यानंतर कसं दिसतं की तोंड बगळा आणि मान कावळा असं नको दिसायला. त्यासाठी ना चेहऱ्यालाही लावून घ्यायचं, त्याचबरोबर मानेला वगैरे त्यालाही लावून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी राहिलेलं ते सर्व मानेलाही लावून घेतलं आणि छान असं त्याला सुकू द्यायचं आहे आपल्याला. आणि अगदी कमी खर्चामध्ये अगदी घरच्या घरी हे असे आपण काही जुगाड केले ना की छान असा ग्लो येतो आणि आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही. अगदी 10 मिनटात आपल्याला हे धुवून टाकायचं आहे. तर पाहू शकता असं हे सुकलेलं आहे आणि जेवढं राहिलेलं होतं थोडंफार ते मी हाताला लावून घेतलं
आणि 10-15 मिनिटांनी मी छान असा स्वच्छ चेहरा धुवून घेतलेला आहे पाण्यानं. साबण वगैरे काही लावायचं नाही आहे. फक्त पाण्यानंच आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरही आपल्याला मॉइश्चराइज वगैरे काही लावायची गरज पडणार नाही. कारण आपण त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई ही कॅप्सूल घातलेली, त्यामुळं अजिबात चेहरा कोरडा पडत नाही आहे. तर इथं मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आणि इथं पाहू शकता चेहऱ्यावर छान असा ग्लो आलेला आहे. आणि हे आम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी करू शकतो, पार्लरमध्ये न जाता, आणि तेही कमी खर्चात. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला बाय.